तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. या सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज प्रश्न कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच मी आपल्या सर्वांसाठी लिपिक, हमाल, शिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. जोही विद्यार्थी या पदाची तयारी करत आहे त्यांनी या PDFला नक्कीच घ्यायचा आहे. घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्यानंतर QR कोड दिला जाईल आणि 149चं पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच ते PDF दिले जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर. तर नक्कीच घ्या. सुपर क्लासला एक लाईक, चॅनलला नसेल सबस्क्राईब केलेले तर ते पण करून घ्या. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे एकूण किती वेळा वाचन केले जात असते ते विचारलेलं आहे. विधेयकाचे एकूण किती वेळेस वाचन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. संसदेमध्ये विधेयकाचे एकूण 3 वेळा वाचन केले जात असते. कोणते एक अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जिल्ह्यातील म्हणजेच अमरावतीमधील सर्वात उंच शिखर. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बैराट हे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच असलेले आहे. सावित्रीबाई फुले यांनी कोणाच्या मुलाला दत्तक घेतलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. जे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेला मुलगा होता तो कोणाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. काशीबाई यांचा जो मुलगा आहे सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेला होता आणि तो मुलगा पुढे चालून एक डॉक्टर बनलेला होता. पाहूया पुढचा प्रश्न. ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर कोणत्या अमलात करते ते विचारलेलं आहे. काय? ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर कोणत्या अमलात करते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ॲमिनो ॲसिडमध्ये ट्रिप्सिन हे प्रथिनांचे रूपांतर करत असते. मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिलेचे मूळ नाव होते किंवा आहे ते विचारलेलं आहे. नाव आहे मणिकर्णिका हे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे मूळचे नाव म्हणजेच मणिकर्णिका असे होते. रो मालवाहतूक खालीलपैकी कशाच्या माध्यमाने केली जात असते? वाहतुकीचा प्रकार म्हणजे रो मालवाहतूक ही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मालगाडीने जे आहे रो मालवाहतूक ही केली जात असते. जगातील आफ्रिका खंडातून कोणता जो आहे अक्षरवृत्त जातो ते विचारलेलं आहे. खंड आहे आफ्रिका हा खंड. या खंडातून कोणता अक्षरवृत्त जातो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त हे सर्व जे अक्षवृत्त आहेत आफ्रिका खंडातून गेलेले आहेत. कार्यालयात मृत्यू पावलेले भारतातील पहिले मुख्यमंत्री कोणते आहेत किंवा कोणते ठरले आहेत ते विचारलेलं आहे. जे की कार्यालयातच मृत्यू पावलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. CN अण्णादुराई यांनी जे आहे कार्यालयात मृत्यू पावलेले पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा जो संगम आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते विचारलेलं आहे. नद्या 2 कृष्णा तसेच कोयना या 2 नद्यांचा संगम. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? इंडियात नाही तर दक्षिण आफ्रिकेत सुरू करण्यात आलेले वृत्तपत्र. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले होते. रेहेकुरी अभयारण्य कर्जत या ठिकाणी आहे. तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे. ठिकाण आहे कर्जत, ज्या ठिकाणी रेहेकुरी अभयारण्य आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रेहेकुरी अभयारण्य स्थित असलेले कर्जत हे ठिकाण आहे. शौचालय दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करण्यात येत असतो ते विचारलेलं आहे. कोणता? शौचालय दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 19 डिसेंबर हा दिवस शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो. करेचे पाणी या कादंबरीचे लेखक जे आहेत ते खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे. करेचे पाणी ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. प्रल्हाद अत्रे यांची करेचे पाणी ही कादंबरी आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये
कोणते अष्टविनायक देवस्थान आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा आहे पुणे. या जिल्ह्यामध्ये कोणते देवस्थान आहेत अष्टविनायक? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. अष्टविनायक देवस्थान म्हणजेच मोरेश्वर, विघ्नहर आणि महागणपती हे सर्वच ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करणे खालीलपैकी कोणाचे महत्त्वाचे कार्य आहे ते विचारलेलं आहे. कशाला? शरीरातील ऊतींना प्राणवायू प्रदान करण्याचे कार्य. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रक्ताचे प्रमुख कार्य किंवा महत्त्वाचे कार्य एक म्हणजेच ऊतींना प्राणवायू प्रदान करणे असते. त्रिवेंद्रम खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव आहे ते विचारलेलं आहे. नाव आहे त्रिवेंद्रम हे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी 2. केरळ या राज्याच्या राजधानीचे पूर्वीचे नाव त्रिवेंद्रम असे होते. किडनीच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे. अवयव आहे किडनी हा अवयव. या अवयवाच्या उपचारासाठी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. क्ष किरणाचा उपयोग जो आहे किडनीच्या उपचारासाठी केला जात असतो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा जो अर्ज आहे तो भरते वेळेस किती रुपये जमा करावे लागतात ते आपल्याला सांगायचं आहे. पद आहे उपराष्ट्रपती पद. या पदाचा अर्ज भरते वेळेस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. 15,000 रुपये जे आहे उपराष्ट्रपती पदाचा अर्ज भरते वेळेस भरावे लागत असतात. उपराष्ट्रपती पदाचा अर्ज भरते वेळेस कोणत्या बँकेत रक्कम जमा करावी लागते 15,000 रुपयाची ते विचारलेलं आहे उपराष्ट्रपती यांचा अर्ज भरते वेळेस. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. RBI या बँकेमध्ये 15,000 रुपयाची रक्कम जी आहे उपराष्ट्रपती पदाचा अर्ज भरते वेळेस भरावी लागत असते. टेरापिन ही कासवाची प्रजाती खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये प्रामुख्याने आढळते ते विचारलेलं आहे. प्रजातीचं नाव आहे टेरापिन ही कासवाची प्रजात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गोड पाण्यामध्ये प्रामुख्याने टेरापिन ही कासवाची प्रजाती आपल्याला पाहावयास मिळते. सावित्रीबाई फुले कोणत्या रोगामुळे ग्रस्त झाल्या कारणास्तव त्यांचे निधन झालेले होते ते विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहे सावित्रीबाई फुले. कोणत्या रोगाने ग्रस्त झाल्या कारणास्तव त्यांचे निधन झालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. प्लेग या रोगाने ग्रस्त झाल्या कारणास्तव सावित्रीबाई फुले यांचे निधन झालेले होते. संसदेच्या कोणत्या सभागृहाला लोकांचे सभागृह म्हणतात ते विचारलेलं आहे. लोकांचे सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोकसभेला लोकांचे सभागृह असे म्हटले जात असते. खालीलपैकी कोणकोणती कार्य संसद पार पाडते ते विचारलेलं आहे. संसद कोणकोणते कार्य करते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. संसद संघर्ष मिटवणे, संविधानाची सुधारणा करणे तसेच कायदे करणे हे सर्व कार्य संसद पार पाडत असते. भारतीय संसदेमध्ये कोणत्या 2 भाषेचा वापर किंवा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे. 2 भाषा कोणत्या आहेत ज्यांचा संसदेमध्ये वापर किंवा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हिंदी, इंग्रजी या 2 भाषांचा जो उपयोग आहे संसदेमध्ये केला जात असतो. संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे ते विचारलेलं आहे. संसदेचे इंग्रजी तसेच हिंदीमध्ये कामकाज चालेल असे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 120व्या कलमामध्ये संसदेचे कामकाज इंग्रजी तसेच हिंदी या दोन्हीही भाषेत चालेल असे सांगण्यात आलेले आहे. पार्लमेंट हा जो शब्द आहे संसदेसाठी कोणत्या शब्दापासून बनला आहे ते विचारलेलं आहे. पार्लमेंट हा शब्द. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पार्लर या शब्दापासून संसदेसाठी पार्लमेंट हा शब्द तयार झालेला आहे. पार्लमेंटसाठी पार्लर हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे ते विचारलेलं आहे. पार्लर हा शब्द. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. पार्लमेंट शब्दासाठी पार्लर हा जो शब्द आहे फ्रेंच भाषेमधून तयार झालेला आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगितलेले आहे ते विचारलेलं आहे. संसद भारतासाठी एक असेल असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. कलम 79 मध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर कोणाकडे जाते ते विचारलेलं आहे. दोन्ही सभागृहाने संसदेच्या मान्यता दिल्यानंतर ती विधेयक कोणाकडे जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राष्ट्रपती यांच्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहाने विधेयकास मान्यता दिल्यास ते पुढे जात असते.
आपली संसद हे संसदेवरील सर्वात महत्त्वाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे पुस्तकाचे नाव आहे आपली संसद हे पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. सुभाष कश्यप यांनी आपली संसद हे पुस्तक लिहिलेले आहे. आपेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संताची जन्मभूमी किंवा जन्मगाव आहे ते विचारलेलं आहे. ठिकाणाचे नाव आपेगाव हे आहे. हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच आपेगाव आहे. 15,200 किलोमीटर ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे ते विचारलेलं आहे. लांबी आहे 15,200 किलोमीटर एवढी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भारत देशाची भूसीमेची जी लांबी आहे एकूण 15,200 किलोमीटरची आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू करण्यात येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आणीबाणीचा प्रकार राष्ट्रीय आणीबाणी ही. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमण झाल्यास लागू केली जाते, युद्ध असल्यास लागू केली जाते आणि सशस्त्र बंड असल्यास देखील ही राष्ट्रीय आणीबाणी लागू होत असते किंवा होऊ शकते. कुसुमाग्रज या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखतात ते विचारलेलं आहे. नाव आहे असं की कुसुमाग्रज या नावाने. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विष्णू शिरवाडकर या नावाने कुसुमाग्रज यांना ओळखले जात असते. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. आता त्यांचाच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मराठी भाषा दिवस म्हणून विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा होत असतो. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे विचारलेलं आहे. वसईची ही खाडी जी आहे कोणत्या नदीवर येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. उल्हास नदीवर वसईची खाडी स्थित आहे. बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस ही खालीलपैकी कोणत्या मार्गाद्वारे दिली जाते ते विचारलेलं आहे. पोलिओ प्रतिबंधक लस जी 5 वर्षापर्यंत दिली जात असते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. तोंडाद्वारे पोलिओ प्रतिबंधक लस प्रत्येक बालकाला दिली जात असते. खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आला होता ते विचारलेलं आहे. कोणता? खेडा हा प्रसिद्ध सत्याग्रह. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुंबई सरकार यांच्या विरोधामध्ये खेडा सत्याग्रह काढण्यात आलेला होता. खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध खालीलपैकी कोणी काढला होता ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जो मुंबई सरकार विरुद्ध काढण्यात आलेला खेडा सत्याग्रह आहे तो कोणी काढला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महात्मा गांधी यांनी मुंबई सरकार विरुद्ध खेडा सत्याग्रह काढलेला होता. विनोबा भावे व बाळशास्त्री जांभेकर यांना खालील कोणती पदवी मिळालेली होती ते विचारलेलं आहे. समाजसुधारक 2 आहे त्यांचे नाव विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. आचार्य ही जी पदवी आहे विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेली होती. खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते विचारलेलं आहे. लेण्याचा प्रकार खरोसा ह्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात येतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहून घ्या की जे खरोसा लेण्या आहेत ते स्थित आहेत. घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य होते ते विचारलेलं आहे. समिती आहे घटना समितीच्या अधिवेशनामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 7 प्रत्येकी सदस्य जे आहे घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये होते. महात्मा फुले यांनी डाव्या हाताने जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता लिहिला होता ते विचारलेलं आहे. समाजसुधारक आहेत महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला आहे. तुर्भे या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत ते विचारलेलं आहे. तुर्भे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी अणुभट्टी कोणकोणत्या आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. पौर्णिमा, तारस, झर्लिन ह्या सर्व अणुभट्ट्या तुर्भे या ठिकाणी स्थित आहेत. मुकनायक हे प्रसिद्ध पाक्षिक कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे ते विचारलेलं आहे. मुकनायक हे पाक्षिक
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुंबई या ठिकाणाहून मूकनायक हे पाक्षिक प्रकाशित केले जात होते. पाहूया पुढचा प्रश्न. भूगोल विद्या साहित्य संपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे. भूगोल विद्या साहित्य संपदा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची भूगोल विद्या साहित्य संपदा आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे. त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. 440 पेजेसचे PDF जे की आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, शिपाई सर्वच पदासाठी संभाव्य आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे ते आपल्याला याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेले आहे. तर सर्वांनी नक्कीच घ्या, किंवा आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा. आपल्याला कशा प्रकारे PDF मिळेल सांगितले जाईल. तर मिळतं का स्पेशल आणि फ्रेश